जेव्हा ते महाभारतातलं युद्ध चालू होतं, जस्ट तो क्लिक झाला, की जेव्हा ते अर्जुनला कळतं, की अरे मी यांच्याशी कसं काय युद्ध करू, हे तर माझे आप्तेष्ट आहेत, भाऊ आहेत, बहीण जे काय असतील ते, राईट. मग मी कोण आहे? जेव्हा तो कृष्णाला प्रश्न विचारतो, मला असं वाटतं की आता जर त्याचं उत्तर द्यायचं झालं तर मी माणसालाही म्हणेल की तो एक प्रोडक्ट आहे. तू प्रोडक्ट सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोणासाठी तू एक प्रोडक्ट आहेस. तू बाकी तुझी व्हॅल्यू तुझं जर बघितली तर काहीच नाही. तुला आता विकला जात आहे फक्त तुझ्या आवडी निवडी, तूच आम्हाला सांगतो आहेस मला हे आवडतं, मला ह्या गोष्टी आवडतात, माझी चॉईस ही आहे, ठीक आहे, माझं भवितव्य हे अशा प्रकारे आहे, मी एवढा पडतो. यदा कधीत आपणच आपली इन्फॉर्मेशन रिव्हील करतोय. हे ज्या गोष्टी तुम्ही फ्री वापरता, तुम्ही यू आर द प्रोडक्ट. यू आर द प्रोडक्ट एक्झॅक्टली वेन यू आर युझिंग समथिंग फ्री अँड दॅट इज ॲक्च्युअली नॉट अ फ्री. म्हणजे आवळा घेऊन कोळा करण्यासारखे प्रकार आहेत. येस, एक्झॅक्टली. सो जेव्हा तुम्हाला म्हणतोय की ही भारी आहे, ठीक आहे, ते यदा कधी त्या भारीच्या मार्गे आहेत ना भरपूर गणित असतील आणि खूप मोठी इकॉनॉमी त्याच्यावर आहे. तर आपण त्या विषयावरती नाही बोललो, ग्लोबलायझेशन की इकॉनॉमी. तर हाही पार्ट की लोकांना जसं म्हणतंय की आपण ॲप डाउनलोड करतोय. हां, ॲप डाउनलोड करताना असे काही चेक्स येतात का की हे ॲप मी डाउनलोड करण्याच्या आधी चेक करायला पाहिजे.